पडलं 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 अक्षता झालं 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 मंगलाष्टका पडलं 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 अक्षता झालं 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 मंगला. नमस्कार यूट्यूब रसिको, मी अजिंक्य विदे तुमच्यासाठी स्पेशल किचन अँड ट्रॅव्हल ब्लॉगच्या नव्या कोऱ्या भागात तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. यूट्यूब रसिको, तर आज आहे आदित्य अंकलेश मदन याचा व्रतबंध सोहळा, उपनयन म्हणजेच मुंज. आणि या मुंजेचा सोहळा तुम्हाला शेवटपर्यंत दाखवणार, त्यामुळे हा संपूर्ण सोहळा तुम्ही आतुरतेने व्यवस्थित पहा, कुठेही जाऊ नका आणि ब्लॉग चुकू नका. ह्या आधीचा ब्लॉग जर तुम्ही पाहिला असेल तर आवर्जून पहा. या आधीच्या ब्लॉगमध्ये संपूर्ण अगदी पुण्यवचनापासून नवग्रहापर्यंत संपूर्ण त्याची हळदीचा सोहळा तुम्हाला पाहायला मिळालेला आहे, त्यामुळे तो पण पहा आणि हा ब्लॉग शेवटपर्यंत पाहून त्याचा आनंद घ्या. उपनयन मुंज काय असते तो सोहळा अनुभवा. खरंच खूप सुंदर सोहळा आहे, त्याचा आस्वाद घ्या. तर हा आहे आदित्य आणि आदित्य थोड्याच वेळात रेडी होईल आणि आदित्यचा उपनयन म्हणजे मुंजेचा सोहळा तुम्हाला अनुभवायचा आहे. नक्की मुंज म्हणजे काय असते हे सगळं एकूणच गोष्टी आपण आदित्यसोबत भटजींकडून जाणून घेऊयात, त्याचा संपूर्ण आनंद घेऊयात आणि त्या सगळ्या गोष्टींचा आपण पाठपुरावा करूयात. काय आदित्य, तुला शुभेच्छा आहे या तुझ्या व्रतबंध सोहळ्यासाठी, मुंजेसाठी. ॲक्च्युली खरं म्हणायचं तर ह्या उपनयन सोहळ्यानंतर आपण पूर्वीच्या काळात गृहस्थाश्रमात म्हणजे आपण म्हणूयात की गुरूंकडे जाण्याची जी पद्धत होती, आता तशा गोष्टी राहिलेल्या नाही, पण गुरूंचे काही आश्रम असतात, पण तो जो सोहळा आहे तो सोहळा हा असतो आणि ह्यानंतर मॅच्युर्ड व्हायला मुलाच्या आयुष्यात सुरुवात होते. तर हा सगळा संपूर्ण सोहळा तुम्हाला पाहायचा आहे आदित्यसोबत आणि भटजींकडून. आदित्य, शुभेच्छा तुला आमच्या टीमकडून, तुमच्यासाठी स्पेशल या संपूर्ण टीमकडून तुला शुभेच्छा. थोडं थोडं बरवाच पाणी म्हणा काय अरे ते चला उठा आता. आणि रोहिदास पुत्र केलवण हरिचंद्र राजाला सपन पडले सर्वदान दुसरे केलवण डाळिंबाचे फुल दिसते नाजूक कृष्णाच्या हातात रुक्मिणीच्या वेणीत होविले वळ लाविली नारद स्वामीनी सत्यभामा रुसली फुला लागे मोकळ्या केसांनी रुदन करीते कृष्ण समजविते भामीन. नाच ग नाचणी पायाला गेले तुम्ही तुमची महालक्ष्मी देवी तुम्हावरी ताळा नाचे. नाच ग नाचणी पायाला गेले केलं तरी आदित्य शेठ तुम्हावरी पायाला गे बुरंगळी एवढं पुण्य केले तुम्ही महालक्ष्मी देवी तुम्हावरी ताळा नाचो. नाच ग नाचणी पायाला गेली एवढं पुण्य केलं तुम्ही भाग्यश्री तुम्हावरी थाळा नाचे देवी तुम्हावरी थाळा नाचे. नाच ग नाचणी पायाला गेरंगी एवढं पुण्य केलं तुम्ही उन्नती देवी नाचणी पायाला गेरंगणी एवढं पुण्य केलं तुम्ही लक्ष्मी देवी तुम्हावरी थाळा नाचे. नाच ग पायाला गेरंगणी एवढं पुण्य केलं तुम्ही अंकलेश शेठ तुम्हावरी थाळा नाचे. तेजोसी तत्ते प्रयच्छामि तेजस्वतस्तु मे मदां तेजस्वक्षिरो अस्तु मे तेजस्वान् विश्वतः प्रत्यङ्ग तेजसा संयुक्तिमान् तेजयत् सर्वमेतत् अमुञ्जलोकमिदमोदधर्मं तन्नो नक्षत्रं विदिविदध्या श्रियं सदा हे गोपाय हे सामान्य योगो यूट्यूब रसिको, या ठिकाणी आपल्याला दिसतंय की आदित्यचे केस मुंजेच्या आधी त्याचे मामा
चेतन दिलीप देहेरकर हे कट करतायत. एक विधी असतो की मामाच्या हातून एक सुरुवात करायची असते की मामा केस कापतो आणि चेतन दादा या ठिकाणी केस कट करतायत त्याचे. खूप सुंदर सोहळा आहे. आईने हात पकडलेले आहेत. मामा केस कट करणार आणि ते आईच्या हातात देणार. आणि मामाच्या केस कटिंग नंतर त्याचे वडील या ठिकाणी आपल्याला त्याचे केस कापताना दिसत आहेत. खरं तर सोहळा एक वेगळी गोष्ट आहे. तुम्ही बरेचसे विवाह पाहिले असतील, पण मुंज हा सोहळा खरंच ॲट्रॅक्टिव्ह करणारा आहे. लग्नासारख्याच सगळ्या विधी असतात, परंतु हे उपनयन जे असतं त्यात बटू म्हणजे आपण नवरदेव म्हणतो, इथे मुलाला बटू म्हटलं जातं. नवरी नसते, मात्र सगळ्या गोष्टी जैसे थे. आणि थोड्या काही गोष्टी आहेत. आता मामाचे केस कटिंग करून झाल्यानंतर वडिलांनी कट केलेले आहेत. मामाने आता बटूला उचलून घ्यायचं, पण या ठिकाणी बटू खूप मोठा आहे. तर मामाने या ठिकाणी बटूला उचलून घेतलेला आहे. प्रसंग आपण बटूला बघूया त्या ठिकाणी. हा बिफोर व्हिडिओ आहे. याच्यानंतर खूप अट्रॅक्टिव्ह फेस असणार आहे. आणि ये बालों के नीचे क्या छुपा के रखा है देखेंगे अब. आणि वामन मूर्ती म्हणून इथे उपनयन सोहळ्यातल्या आदित्यला या ठिकाणी बटू करण्यात येत आहे. बटूचे आदित्य कसं फील करतोस तू? अजीब फील कर रहा है. क्या बात है. बाद में लेंगे दोन सेकंड लुक दे. मत धक्का मार मेरे को, धक्का मत मार. करत जाईल दोघींनी वेळेवर जेवा बरं का. हात नका माझा वेळेवर जेवा.
करोल्यांमध्ये दोघींची कॉम्पिटिशन लागलेली आहे इथे, उन्नती आणि निधी. आणि बघूयात कोण जिंकते. उन्नती काय मत आहे, काय मत आहे बघूयात. आईने म्हणजे बघायची नसते पण तर रिझल्ट माहिती आहे का? तुम्ही काही बघू जायचं काय गुरुकुल पद्धत थोडा काय ना, पण आता ती सुविधा आहे का? आता ऑनलाईन शाळा आहे का? त्यामुळे सुरुवात ऐकू नका, नंतर ऐकायला इकडे खर्च करणार नाही, बघणार नाही, चांगलं वाटतं. त्यामुळे सुरुवात काय तर बेकार काळजी कृपया शांतता राखा असं म्हणतात बरं का. उप म्हणजे जवळ, मर्यादा म्हणजे काय? डोळे नव्हे नेणे. त्याला संस्कारांजवळ न्यायचं आहे, आपल्या विधींजवळ न्यायचं आहे, आपल्या धर्माजवळ त्याला न्यायचं आहे. जन्मनः जायते शूद्रा संस्कारात विद्या उच्यते. नुसता ब्राह्मण जन्माला येऊन तो ब्राह्मण होत नाही, त्याकरता संस्कार आवश्यक आहे. त्यातला हा 9वा संस्कार आहे चौल. पहिले संस्कार गर्भादान, पुंसवन, सीमंतोनयन, जातकरण, नामकरण, निष्क्रमण, अन्नप्राशन आणि चौलांताना नवसंस्काराणाम. 10वा विधी जो आहे तो उपनयन म्हणजे मुंज. सामदेवताभ्यो नमः, वासुदेवताभ्यो नमः, आदित्यादेवताभ्यो नमः, सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः, सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः. गजवदनवदेतं दीर्घनामोषाक्षरहेतं बृहत्परमधेतं भूतिराजं पुराणम् अमरबलसुपूजं रक्तवर्णं सुरेशं स्वस्ति श्री गणनायकौ गजमुखौ ओरेश्वरौ सिद्धिदौ बल्लाळो मुरुडं विनायकमहौ चिन्तामणि सेवौ लेण्यात्रि गिरिजात्मजौ सुवरदौ विघ्नेश्वरौ ओदरौ ग्रामो रांजणदौ स्थितो गणपति कुर्यात् पटोर्मङ्गलं सूत छोटे मोठे जेवायला
लक्ष्मी टाळ्या टाळ्या आयुष्यमान इसके सामने से आती करो या मुलांना रिंग मध्ये घ्या दोघांनी मिळून खाली अंगावरती होऊन प्रतिमुंच शुभ्र यज्ञो पवित्र पदम अस्तु तेजः विद्वान लगायचा आहे ना या पवित्र परम पवित्र रामदेव आपण काय कुठला गेम आवडतो क्रिकेट त्याचा एक हे जे आहे ना सांगवं फार महत्त्वाचं आहे कुठेही शक्यतो मागायचं नाही आपण तर आहे की अजून पण त्याच्यामुळे आहे ना सांगवं ठेवायचं हे डिफेन्स करता आहे काही एवढं सावकाश सावकाश म्हणायचा ओ केशवा जनमहा यायचं म्हणायचा ओ नारायणा जनमहा यायचं पण ओ माधवा जनमहा यायचं पण ओ गोविंदा गोविंदा जनमहा आता हात सुखे हात सुखे अजिना आता हात जोडून हात जोडला मी सांगते ऐकायचं ओम विष्णवे नमः ओम मधुसूदनाय नमः ओम त्रिविक्रमाय नमः ओम वामनाय नमः ओम श्रीधराय नमः ओम ऋषिकेशाय नमः ओम पद्मनाभाय नमः ओम दामोदराय नमः ओम संकर्षणाय नमः ओम वासुदेवाय नमः ओम पद्युन्माय नमः ओम अनिरुद्धाय नमः ओम पुरुषोत्तमाय नमः ओम अधोक्षजाय नमः ओम नारसिंहाय नमः ओम अच्युताय नमः ओम जनार्दनाय नमः ओम उपेंद्राय नमः ओम हरे नमः ओम श्रीकृष्णाय नमः 24 चांगली म्हटली पाहिजे ही म्हटल्यामुळे अरे का तुला मला शिकवल्यानंतर तिन्ही संध्या शिकवणार त्यापुढे कमीत कमी रोज तुमचीच नावं अरे का सूर्याला 3 वेळा अर्घ्य तर शिकवणार तो द्यायचा आणि गायत्री जेव्हा म्हणायचा रोज कमीत कमी 10 वेळा पण एवढा पूजा केल्याचा एवढा खर्च करायचा अर्थ जिवंत राहील हे आपल्या डिफेन्स करत आहे बरं का ते मेडिटेशन आहे ओके आपण बाकी देव बघतो का नाही बघू शकत पण सूर्य रोज दिसतो की नाही
रोज उगवतो की नाही, मग त्याचा रोज सकाळी सूर्यदर्शन घ्यायचं. म्हणजे काय, लवकर ते उठलं पाहिजे. कधी उठायचं, सूर्य उठायच्या आधी आंघोळ करून सूर्याला अर्घ्य द्यायचा आणि जप म्हणायचा. त्यांना दिवसभर काय हवं नाही, पण ही काही चुकवू नको. सायन्स ते पण सांगतात आता मला घेते जाते काय बघ काय माहिती का तुला, ते काय बघितलं चालू तुला टिअर मध्ये टिअर मध्ये खाली स्कीन येते बरं का. ब्राह्मण बरं का, जेव्हा आपण नाही आपण ज्या महिन्यात जन्माला येतो मराठी महिन्याप्रमाणे त्याला म्हणतात मास नाव. ओके, तिकडं असं नक्षत्र नाव, ज्या नक्षत्राला जन्माला येतो त्याचंही नाव असतं. तिकडं असतं आपल्या कुलदेव होता, आपल्या कुलदेवाचे म्हणून नाव असतं. आणि चौथं पाहण्याचं त्याला म्हणतात गौरी, तुला व्याला हा आहे. पण आज तुला अजूनही नाव दिलं गावाने, मला म्हणतात मुलीचं नाव पण हे ठेवायचं असतं बरं का. तुला मला गावाला आता काही गोष्ट नाही, मला बरं वाटलं पाहिजे. हा शेवटचे नाही गोष्टी. हां, आणि आता हॉल संडेला करायचं बरं का, ते विचारला फोन करून बाबांना. आणि अशी सेवा आयटी पण करायची असते काय कळलं का. पण तुमची एवढी नाही आयटी सेवा, ताईला जेवणाला मदत करायची, अन्य कामाला मदत करायची. थांब झालं थांब, दोन्ही काम केली मला आता वागायचं. हो हे बाई बघ, हो हो हे बाई बघ, आणि पहिलं बघ कानात बोलणे करायचं तिथे आता हो हो आणि बाबा ये म्हणजे काय लातूर हे कोणता म्हणजे काय पाहिलं आधी आम्हाला वाटलं पाहिजे, त्याला कंटाळूच नाही. इकडे समोर इकडे बघ आधी आधी बघ आधी ते इथे कानाला करायचं कानाला हो हो आणि अजून एक कॉमन मूर्ती आहे ना, हो ते तर माहीत होतं. चपला काढून घ्या. आमच्याला लावा. नारायण आहे त्या पळीने याच्यातलं पाणी घ्या, अंतरा टेका आणि तीर्थ म्हणून घ्या. बरं चपला काढून घ्या. कसं करायचं बघा, कसं करायचं बघून घ्या, काही करू नका. पाया पडा, पाया पडा, पाया पडा. भरपूर
आता तुझ्या नमस्कार आदित्य
कसा वाटला तुम्हाला हा ओपन एंड स्पेशल ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा. त्यासोबतच ही व्हिडिओ ताबडतोब लाईक करा, तुमच्या मित्रमंडळी नातेवाईकांपर्यंत ही व्हिडिओ शेअर करा. आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही तुमच्यासाठी स्पेशल किचन अँड ट्रॅव्हल ब्लॉग हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ताबडतोब तुमच्यासाठी स्पेशल किचन अँड ट्रॅव्हल ब्लॉग हे चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारची बेल आयकॉन प्रेस करा. बेल आयकॉन प्रेस केल्यानंतर ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजेच तुम्हाला तुमच्यासाठी स्पेशलच्या पुढील सगळ्या व्हिडिओ वेळेवर पोहोचतील. तर तितकंच सांगतो, सुखी राहा, आनंदी राहा तुम्ही कुशल आणि पाहत राहा तुमच्या सगळ्यांचं लाडकं आणि आवडतं चॅनल तुमच्यासाठी स्पेशल किचन अँड ट्रॅव्हल ब्लॉग. धन्यवाद, बाय बाय.